शांताबाई, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, ते हॉस्पिटलमधून घरी आले म्हणजे तुम्हाला घरी आल्यावर जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही नका काळजी करू. आणि ऐका, तुम्हालाच काही गरज लागली ना तर मला हक्काने सांगा. हा, काय गे, काय चाललं होतं? आई, शांताबाईंचा फोन आला होता. त्यांचे मिस्टर त्यांना उद्या डिस्चार्ज मिळतोय, तर त्या 2 दिवस कामाला येणार नाहीत. मला न विचारता तू तिला सुट्टी दिलीसच कशी? इथं आपलंच निस्सरता येत नाही आणि तू दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालायला लागलीस. बरं ते जाऊ दे, आधी मला चहा दे. हो आई. मी संसार माझा रेखीते. म्हणाले तो होते फोनवर की उशीर होईल, पण इतका वेळ? आता काळजी वाटू लागली मला. ए आई, दरवाजात का उभी आहेस? परत कोणतरी धगड मारेल तुला. अरे बाळा, तुझ्या बाबांची वाट बघते, अजून आले नाही येत ते. चिल कर ना ग आई. बाबा काय आता लहान बेबी आहेत का कुठेतरी हरवायला? ती सीमा काकू बघ, किती चिल असते. टिपिकल बायकांसारखं काकांची वाट बघत बसत नाही ती. काळजी वाटते रे, काय करू, सगळ्यांचीच वाटते. तुला नाही समजणार. ए बाळा, ऐक ना, तो मोबाईल ठेव ना बाजूला, जा जाऊन अभ्यास कर. ठेवतो ना ग. ऐक ना माझं, जा. खूप उशीर झाला. मी पाणी आणते. अभ्यास झाला का? अहो, ते गोळ्या आणल्यात का? कसल्या गोळ्या? ती बीपीची, आईंची. मी फोन करून म्हटलं होतं ना तुम्हाला. विसरलो. मला एक कळत नाही, घरातल्या सगळ्या गोळ्या संपेपर्यंत तुम्ही वाट का बघता? आधी का नाही सांगत? नाही नाही, आजच एक स्टेप काढली फक्त. म्हणजे कसलं मजा घेत होती का माझी? घरात गोळ्या असताना तू म्हणते की नाही नाही, उगाच फोन, गोळ्या आणा, गोळ्या कशाला? हो, ते आई म्हणाल्या की फोन करून सांग. म्हणजे उद्या परवा आणली तरी चालेल. 3 दिवसाच्या आहेत ना गोळ्या, मग आणू शकतो ना परवा. मग ए, तू पाय खाली घे रे. बापासमोर असं बसतात का? पाय खाली घे. काय गरज आहे करायची? नाही, ते आई म्हणाल. चुकला. अहो, तुम्ही बाहेर खाऊन येईन म्हणाला होता, तरी पण विचारते. म्हणजे जेवणार आहात का तुम्ही? मी तसं गरम करते जेवण. नको, जरा कपभर चहा दे, आलं घालून. आता नाही मिळणार. नाही, ते ऍसिडिटीचं. तू ना जरा तासभर बाहेर जाऊन उभी राहा ना. इतकी थंडी आहे ना, मग तुला कळेल. बाहेरून थंडीतून माणूस आल्यावर त्याला जेवण द्यायचं असतं की चहा. मला चहा मिळेल का? मी हात जोडतो. नाही नाही, नको नको, आणते. बाबा, थोडेसे पैसे हवे होते मला. तुला किती पैसे लागतात रे? पैसे देईन मी, पण हे पाय जरा खाली घेऊन बसत जा ना किमान माझ्या समोर. ते मी बसतो नीट, पण तुम्ही मला पॉकेट मनी वाढवून द्या ना. ते एवढेसे पैसे पुरत नाही तो. कशाला पाहिजे तुला पैसे? ते मला चांगले शूज घ्यायचे आहेत. माझे सगळे फ्रेंड्स ना ब्रँडेड शूज घालतात, ब्रँडेड कपडे घालतात. ते मी ना मॉलमध्ये बघितले होते शूज, 14,000 चे आहेत. 14,000ची शूज? 14,000चे? हा. आपण ना आता आपल्याकडे पैसे नाहीत ना. माझ्याकडे पैसे आले ना, मग आपण घेऊया. बाबा प्लीज, मला खूप आवडले तो ते. अरे खरंच पैसे नाहीत आपल्याकडे. मी कधी नाही म्हणतो का प्रथम? तुमच्याकडे पैसे मागितले की तुम्ही हेच बोलता. तो माझा जो मित्र आहे ना अखिल,
त्याचे बाबा त्याला सगळं आणून देतात लगेच. माझंच नशीब खराब आहे. प्रत्येक गोष्टीला अरे ऐक ना, मी काय म्हणतोय, मी नाही म्हणालोय का प्रथम. चहा. एक विचारू, ते भालेरावचं टेन्शन तात्पुरती म्हणजे नाहीये ना, तर हे मला विचार का करताय? माझं नशीब फुटकाय ग. माझं लेकरू माझ्याकडे छोटीशी गोष्ट मागतं, पण मी देऊ शकत नाही. बाप म्हणून मी. अहो तो प्रथम लहान आहे, त्याला कळत नाही काय बोलायचं काही नाही. तो काही बोलला असेल ना तर त्याचा नका एवढा विचार करत. फक्त असे विचार बाजूला सरकवून काही होत नाही. देव कधी कधी परीक्षा बघतो. हेही दिवस जातील. कसं आहे ना, खोटी अशा मनाशी बाळगून काही होत नाही. माझी खात्री आहे सगळं चांगलं होईल. एक टेंडर भरलंय मी, बघूया ते जर पास झालं तर जरा तरी मोकळा श्वास घेता येईल मला. अभि तुम्ही इतके प्रामाणिक प्रयत्न करताय, माझी खात्री आहे की ते टेंडरचं काम नक्की होईल. काय ग, नवीन लग्न झालंय तुमचं? मारे नवऱ्याचा हात धरून गप्पा मारत बसलीस ती. घरातली कामं कर जा. आणि एवढीच जर काळजी वाटत होती ना, मग चेक का नाही दिलास त्याला? चल जा. मोठी काळजी वाटणारी. अभि अभि हिच्या गोड गोड बोलल्यावर बोलू नकोस हा. एक नंबरची लबाड आहे ती. असंच गोड गोड बोलून बोलून तुला फसवलं आणि आता पश्चाताप करण्याची पाळी आली तुझ्यावर. माझं लग्न झालं आणि आयुष्यच बदललं माझं. तुला माहिती आहे, बायकोच्या नशिबाने आपलं नशीब बदलतं. फ्रेश हो का मी? हा. आपण बायकांना फार समाधानी असतो. आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसतातच आपल्या. आम्हा बायकांना हवे असतात ते प्रेमाचे 2 शब्द. थकलीस ना असं म्हणत दाखवलेली काळजी. नवऱ्याने एवढंसं चिमूटभर जरी प्रेम दिलं ना तरी तुम्हाला दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. काय तुमच्या मनातली गोष्ट बरोबर ओळखली की नाही? हो ग, अगदी खरं बोललीस. काल अभि माझ्याशी प्रेमाने बोलले, शांतपणे बोलले, त्यांची काळजी बोलून दाखवली. मला तेव्हा असंच वाटलं, देव करो आणि अवींचा मूड कायम असाच शांत राहू दे. आई, इस्त्रीचे कपडे नेला ते दादा आले. ते कपडे फक्त मोजून तुझ्या डायरीत नोंद करायचे म्हणून मी दिले नाही. तेवढे देतेस? हो देते. आज इतक्या सकाळी सकाळी कसे आले ते? जरा दुधाकडे लक्ष दे. हा हा, आलेच मी. काय रे, मला असं वाटतं की हे ना, हे सगळं पटवर्धननी घडवून आणलंय. अरे आपणची मुलं आहोत रे, काय सावध राहत का आपण? ग्राउंडवर वाटतं की आबा असा निर्णय का घेतील. मी तुला सांगतो, हा पटवर्धन आहे ना, हे जे काही नंतर आबा आणि पटवर्धन भेटलेत ना, त्या पटवर्धनने गेम केलाय आपला. हे बघ,
पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे. माझं सगळं शेड्यूल इतकं बिझी आहे ना, मी कसं जाणार आहे रे. ठीक आहे मग मी जातो यावेळी कोर्टात. मी असा मुद्दा नाहीये. काय रे, पटवर्धनांशी आपण दोघांनी बोलायला पाहिजे आणि सुट्टी घेतो हवं तर. तू एकटा बोलून काही होणार नाही ना. बरं तर काय लवकर आला तुम्ही? हो ते दवाखान्यात जायचं होतं ना आईला घेऊन. अरे हो, आईची तब्येत कशी आहे? बरे आहेत ना ते आता? काय सांगायचं, तिला दम्याचा त्रास आहे आणि दम्याचा त्रास काही बरा होतो होय? हा यांचं काय, जरा हळू. हो, काही मदत लागली ते सांगा. होत आहे साहेब. अरे नाही, ते झाले बाई. 5 आहेत. तू पटवर्धनचा अभिनय काय? तुझी बायको बघ त्या इस्त्रीवाल्याबरोबर कशी गुल्लू 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 करतीये. हे आई, काही बोलू नकोस. ती फक्त इस्त्रीची कपडे देते. हो, मग कपडे द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तर गुल्लू गुल्लू करायची काय गरज आहे? पण नाही, पुरुष दिसला की ही पागळणी. काय आहे तू? स्वतःला 2 मुलं आहेत त्याचं पण भान राहत नाही तिला. ताईसाहेब हा बघा, त्याला डाग आहे बरं का. नाही तर तुम्ही परत मला म्हणाल की ना हा डाग माझ्यामुळे पडलाय. अरे हो दादा, मला माहिती आहे डाग येते. मी कधी तुम्हाला असं काही बोलले का? नाही ताईसाहेब, नीट इस्त्री करा पण. आणि त्या साडीचं लक्षात ठेवा, रोल प्रेस करायची. हवी हवी. हा कुठे डाग लागला बघू. हेच आहे. काय विकेट किपर म्हणून नाही उभा मी. त्याला दे. नाही लागला. काय माझ्या बायकोच्या हाताला तुझा हात. अरे शांत व्हा अविनाश. काय चाललंय तुझे? का चिडलात तुम्ही एवढे? हो, का म्हणलं त्या बिचाऱ्याला? त्यानं तुला हात लावला, मी स्वतः बघितलंय. नाही आई. आई तू जरा गप्प बसशील का? नाही नाही नाही, ते कपडे देताना चुकून हात लागला असेल, मुद्दामून नाही लावला त्याने. हा, मग तू मुद्दामून त्याला हात लावलास हो ना? अवी, अरे बाबा, उगाच त्याला मारलंस तू. आपलाच दाम खोटा आहे. तिला काय गरज होती गुलू 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 बोलायची? तुझ्या बायकोला धाकात ठेवा बघ, तिची लक्षणं ठीक नाहीयेत. विन नाही आहोत. त्या दादाच्या आईला बरं नव्हतं ना, मी फक्त विचारपूस करत होते. मग आता त्याला कायमचं पाठवलं स्वतःच्या आईची विचारपूस करायला. हे पहिल्यांदा घडलं, त्यांनी मार खाल्ला. परत जर घडलं, आणि आजपासून या घरातल्या प्रत्येक माणसाचे कपडे तू इस्त्री करणार. सगळ्यांचे कपडे इस्त्री करेन मी. पण
तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? अवी, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा? अविनाश, अविनाश थांब. लाज लज्जा सगळी गुंडाळून ठेवली हिनं. निर्लज्ज आहे एक नंबरची. तुला एक तरुण मुलगी आहे याचं तरी भान ठेवायचं होतं. कठीण आहे अनु तुझ्या पुढे. आता नाही आवडत तू तुझ्या नवऱ्याला, काय करू शकतो ना? काय करू शकतो का? म्हणून हे असं वागायचं? आणि शोधून शोधून कोण शोधलास? हा, ही तुझी चॉईस? बास झालं काकू, काही बोल नकोस. तुमच्या मनात अशा घाणेरड्या गोष्टी भरल्या, त्याच्यामुळे तुम्हाला जगात चांगल्या गोष्टी दिसतच नाही. काय मला का बोलतेस? नाही, एवढी हिंमत आहे ना तुझ्यात? जा ना तुझ्या बाबांना बोल. नाही, एक काम कर, जा आजीला बोल. त्यांनी पकडलं ना या रेड हँड, हो ना? हो ना अनु? ऐक, बघा तुमचं तुम्ही. दूर कुठे तरी आहे स्वप्नांचे माझ्या गावा, जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात भाई, माझे नाव. तू नको रडूस. तुझ्याबद्दल असं घाण बोलणाऱ्यांना पण चांगलंच माहितीये ते किती चुकीचं बोलतायत. मलाच बाकी काही असो, पण माझ्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं मी नाही सहन करू शकत. रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखीते. कुठल्याही सुशील बाईला तिच्यावर असा चिखल उडवलेला सहन होणार नाही अविनाश. असले गलिच्छ आरोप केलेस तू अनुवर. तुला खरंच वाटतं ती तशी आहे? आजपर्यंत अशी कधी चुकीची वागली ती? काय मिळालं रे तुला असा तमाशा करून? चल तिला सॉरी म्हण आत्ताच. मी कधी कुणाला सॉरी म्हणत नाही, म्हणणार नाही. का? बायकोला सॉरी म्हणण्यात कमीपणा वाटतो? अरे वाटेल तसले घाणेरडे आरोप केलेस तू. तिला किती हर्ट झाला असेल याचा विचार केलायस? नवरा बायकोत कसले इगो धरून बसतोस रे? आता नवरा बायकोच्या नात्याबद्दल तू मला सांगणार? तुमचं परफेक्ट आहे का? नसेल रे आमचं परफेक्ट. असतील आमच्यात काही वादविवाद, पण म्हणून मी काही माझ्या बायकोच्या चुका अशा डंक वाजवून जगजाहीर करत नाही. अशा प्रकारची शिक्षा नाही करत मी. माझी बायको बरेचदा चुकीचंच वागते, पण मी असं वागत नाही. नातं जपण्याचा प्रयत्न करतो मी. अनु तरी तुझ्याशी अशी वागत नाही रे. तुझा स्वाभिमान जपते, तुझी या घराची काळजी घेते. त्याबद्दल तिला काय मिळतं? अपमान, शिक्षा, कसले घाणेरडे आरोप. नाही, तुझी चूकच नाही यावी.
हो, खरं तर आईची चूक आहे. तिने तुला शिकवलंच नाहीये बायकोशी कसं वागावं, कसं बोलावं. सतत आपले तुझे कान भरते आणि तू ते ऐकत बसतोस. माझ्यावर आबांचे संस्कार झालेत, म्हणून मला स्वतःच्या इगोपेक्षा ना नाती महत्वाची वाटतात. शेवटचं सांगतो अभि, इतकं गृहीत धरू नकोस तू अनुला. एक दिवस तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल. ऐक माझं. फारच बोललो का आज तिला? हा बोल रे. गुड मॉर्निंग मित्रा. गुड मॉर्निंग. तुला आजच्या डिनरची आठवण करून द्यायला फोन केलाय मी. येणार आहे ना तुम्ही? हो आहे, लक्षात आहे. आणि बहिणींना घेऊन यायचं हा. का? अरे म्हणजे तिचं कसं आहे ना, आई माझी आजारी असते ना सारखी, तिच्याबरोबर कुणीतरी थांबायला पाहिजे. आणि मुलांची पण परीक्षा आहे रे, म्हणून ती नको. मी येतो ना. यार हव्या, तुझी कारणं द्यायची अजून बंधनं झालीत ना. यार एक दिवस मॅनेज कर ना. वहिनींना सांग ना एक दिवस मॅनेज करायला. तसंही आम्ही दोघांनी तुम्हाला दोघांना इन्व्हाइट केलंय, तर दोघांनी यायचंय. काही बहाणे चालणार नाही. बर 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 ठीक आहे. ये होईना बात. लवकर ये, मी वाट बघतोय. ओके. हो बाय बाय बाय. का बायको पाहिजे असते सोबत? सगळीकडे बायको सोबत बाईक. तुला सॉरी म्हणू. सॉरी अनु. सॉरी. ऐक ना, आय एम सॉरी. जोरात कर ग जरा. मला जरा बोलायचंय. तू कर ना. माझ्या मित्राच्या घरी आपल्याला बोलवलंय जेवायला रात्री. तू पण येणार आहेस? चांगली तयार होऊन ये. छान म्हणजे छान, है ना? आणि आय एम मलाच समजत नाही काय करू मी. जे काही झालं त्याबद्दल अविनचा राग करू, की आज खूप वर्षांनी मला सोबत घेऊन जाणार आहेत या गोष्टीचा आनंद मानू.